हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या SJ मराठी व्लॉग्समध्ये। आज आपण बघणार आहोत छोलेची सब्जी। तर सर्वप्रथम मी रात्रभर छोले भिजू घातले होते, नंतर ते आता कुकरला लावून घेत आहे। त्याच्यामध्ये चिमटभर सोडा टाकलेला आहे। आता गॅसवर ठेवून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहेत आपण। तर मंडळी, छोलेची सब्जी अशी आहे की कोणत्याही पार्टीला, इव्हेंटला, साधी आपल्या घरातले छोटे छोटे कार्यक्रम ह्या वेळेस करायला अगदी सोपी आणि छान अशी रेसिपी आहे। तर तुम्ही नक्की करून बघा। तर मी आता कुकर ठेवले। त्यासाठी भाजी करण्यासाठी मी एक मोठं पातेलं घेतले। हरभऱ्याची क्वांटिटी अर्धा किलो असल्यामुळे भाजीला थोडं मोठंच पातेलं घेतलं। तर त्यासाठी लागणारे मसाले म्हणजे 4 चमचे मोठ्या चमच्यानं तेल, जिरे, दालचिनी, काळी मिरी, फूल, मसाल्याची विलायची, साधी विलायची, लवंग, कांदा लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धने पावडर, कांदा लसूण मसाला आणि छोले मसाला, मीठ, तेजपत्ता, अशा प्रकारे मी मसाले घेतलेत। आणि कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे। तर सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेतलाय, पातेलं पण ठेवलंय गॅसवर। आपण त्यात तेल टाकून घेऊ। तेल छान तापलेलं आहे। एकदा चेक करून घेतलं तेल तापलेलं। तेल तापलंय छान। त्याच्यामध्ये आता आपल्याला ही जी मसाले होते ते मसाले घालून घ्यायचे एक एक करून। जिरे, सगळ्यात आधी मी जिरे घालून घेतले। अशा भाज्यांना मोहरीची काही गरज नसते, त्याच्यामुळे फोडणीसाठी मी फक्त जिऱ्याचा वापर केलाय। सगळा खडा मसाला आपल्याला फोडणीतच भाजून घ्यायचा आहे थोडंसं। दालचिनी घातली मी, परत बडी विलायची म्हणजे मसाल्याची विलायची, मसाला फूल, छोटी विलायची, लवंग, काळी मिरी, जो खडा मसाला घेतलेला होता ते सगळा फोडणीतच टाकला। छान असं त्याचा कलर बदलत यायला लागलाय। तेजपत्ता पण टाकून झालाय आपला। मी कांद्याची पेस्ट त्याच्यात टाकली फोडणीमध्ये। मी कांदा खिसून घेतला तरी पण चालेल आणि मिक्सरमधून वाटून घेतला तरी पण चालेल। मी मिक्सरमधून वाटूनच घेतलाय आणि छान त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा परतायला लागला आपला छान असा। अशा भाज्या म्हणजे का नाही, घरच्या छोट्या कार्यक्रमाला करायला अगदी सोपे आहे। कांदा परतल्यानंतर आपण टोमॅटोची प्युरी पण त्याच्यातच घालून घेतली। आता तिला पण छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचंय। टोमॅटोची प्युरी, कांदा छान व्यवस्थित असं आता तेल सोडले बघा त्यांनी। अशा प्रकारे छान आपल्याला परतून घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घातली, हळद, तिखट घेतले। चवीनुसार घ्यायचं आपल्याला तिखट, की आपल्याला किती तिखट लागेल ह्या अंदाजाने आपण तिखट घ्यायचंय। धना पावडर घालून घेतली।
कांदा लसूण मसाला पण घातलाय. हा छोले मसाला आहे तो पण टाकला. सगळे मसाले टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. 1-2 मिनिट छान असं मसाले परतून घ्यायचे. तर आता मसाल्याने सुद्धा तेल सोडलंय. त्याच्यात आपण छोले सगळे आपण शिजवून घेतलेले छोले जे होते ते टाकणार आहेत आणि मिक्स करून घेणार आहेत. मिक्स करून घ्यायचं. मग अशी सांगायचं राहून गेलं की ह्या छोले सब्जीसाठी 4 बटाटे शिजवून घेतलेले आहेत छान. तुम्हाला जर बटाटे घालायची इच्छा नसेल तर डाळीचं पीठ भाजून ह्याच्यात टाकलं तरी पण चालतंय. त्याच्यानं सुद्धा भाजीला असं एकसारखेपणा येतं किंवा असं पाणी वेगळं किंवा छोले वेगळं असं होत नाही. बटाटे घालायची इच्छा नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ पण घालू शकता. तर मी ह्याच्यात पाणी घातलेलं आहे. साधारण 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे. ही जी मी भाजी करायला लागली ती 8 ते 9 माणसांसाठीची भाजी आहे. 8 ते 9 जण जेवू शकतील इतकी भाजी मी केली आहे. तुमच्या करायची जर क्वांटिटी कमी असेल तर तुम्ही सगळं कमी घ्या. मी आता बटाटे शिजवून छान असं सोलून घेतलेत आणि मॅश करून मी आता भाजीमध्ये घातलेले होते. बटाटे घातल्यामुळे काय होतंय, एक भाजीच्या पाण्याला जे आपण रस्सा करायला लागलो त्याला थिकनेसपणा असं जाडसरपणा येतो. त्याच्यामुळं भाजी दिसायला आणि चवीला पण छान लागते. तुम्ही बघायला लागलात की आता भाजीला कशी छान असा तवंग किंवा तरी आलेली आहे. मग भाजी दिसायला पण अशी सुंदर दिसायली. वास तर खूपच छान यायला भाजीचा. ह्याच्यासोबत सहसा छोले भटुरे असतात. मी सध्या फक्त भाजीच केली. चवीनुसार मीठ टाकले त्याच्यामध्ये. आता एकदा मिक्स करून भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. अशा प्रकारे आपली छोले छान तयार आहे. या तर मग मंडळी जेवायला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब. तर मंडळी रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा.